आपले नागपूर स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष एका दुसऱ्याच राज्याची राजधानी होतं. आश्चर्य वाटतंय? चला सांगतो. 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारताचा नकाशा असा नव्हता, असा होता. त्या काळी आपल्या देशात 500हून अधिक प्रिन्सली स्टेट्स होते. आता प्रिन्सली स्टेट्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या राजांच्या ताब्यातली छोटी छोटी स्वतंत्र राज्य. सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नांमुळे ही भारतात सामील करून घेण्यात आली होती. 1950 साली आपण जेव्हा प्रजासत्ताक झालो तेव्हा देशात नवीन राज्य बनवली गेली. त्यामुळे मध्यभागी ही 4 राज्य तयार झाली: मध्य भारत, विंध्य भारत, भोपाळ आणि मध्य प्रदेश. आणि याच मध्य प्रदेशाची राजधानी होती नागपूर. मग 1956 साली स्टेट्स रिऑर्गनायझेशन ऍक्ट लागू झाला आणि भाषेनुसार प्रांतरचना करण्यात आली. नागपूरसह अख्खा विदर्भ मध्य प्रदेशातून वेगळा झाला. भोपाळला मध्य प्रदेशाची राजधानी बनवण्यात आले आणि विदर्भाला बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये समाविष्ट केले गेले. 1960 साली मुंबई प्रांताची सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात अशी विभागणी केली गेली आणि नागपूर महाराष्ट्रात आलं. त्यामुळे नागपूरच्या लोकांना हा व्हिडिओ लगेच फॉरवर्ड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.